चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. युधिष्ठिराने या एकादशीचे महात्म्य नाम ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही एकादशी अतिशय पुण्यदायिनी आहे. या एकादशीला वरुथिनी एकादशी असे नाव आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान मधुसूदनाच्या रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे भगवान मधुसूदनाची प्रसन्नता प्राप्त होते. सर्व पापांचा विनाश होतो. सुख सौभाग्याची वृद्धी होते. भगवान म्हणाले, धर्मराजा, वरुथिनी एकादशी व्रत करण्याचे फल 10,000 वर्षे तप करण्या इतके आहे. या एकादशीला व्रत करणाऱ्याला या मृत्यूलोकातील सुख भोग मिळतातच, परंतु परलोकातही स्वर्गसुखाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये उत्तम दान कोणते याबद्दल सांगितले आहे. घोड्यापेक्षा हत्तीदान देणे श्रेष्ठ आहे. हत्तीपेक्षा तीळदान उत्तम आहे. व सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे अन्नदान पुण्यप्रद आहे. अन्नाच्या दानाने देवता, पितर, मनुष्य, जीव, प्राणी सर्वजण तृप्त होतात. शास्त्रामध्ये अन्नदान कन्यादाना इतके फलदायी आहे असे मानतात. जी व्यक्ती आपल्या कन्येला विकून धन घेतात ते प्रलय काळापर्यंत नरकात दुःख भोगतात. पुढचा जन्म त्यांना हीन जातीत मिळतो. तेथेही ते दुःखच भोगतात. परंतु जे सज्जन प्रेमाने धनासह कन्यादान करतात त्यांच्या पुण्याचा हिशोब लिहिण्यासाठी चित्रगुप्तसुद्धा असमर्थ आहे. परंतु जो व्यक्ती वरुथिनी एकादशी व्रत करतो त्याला कन्यादानाचे फल प्राप्त होते. वरुथिनी एकादशी व्रत करणाऱ्याला दशमीच्या दिवशी 10 वस्तूचा त्याग करावा लागतो. 1. काश्याच्या धातूच्या भांड्यात भोजन करणे. 2. मांस खाणे. 3. मसुराची डाळ खाणे. 4. हरभरा खाणे. 5. कांदा वर्ज करावा. 6. पालेभाजी खाणे. 7. मध खाणे. 8. परघरातील अन्न खाणे. 9. दुसऱ्यांदा भोजन करणे म्हणजे दिवसभरात एकदाच भोजन करणे. 10. स्त्रीचा सहवास. या 10 गोष्टी व्रतधारकाने टाळाव्यात. याशिवाय पान खाणे, दुसऱ्यांची निंदा चहाडी करणे, पापी माणसाशी गप्पा मारीत बसणे, त्या दिवशी खोटे बोलणे, कोणावर तरी रागावणे या गोष्टीचा सुद्धा त्याग केला पाहिजे. यासंबंधी भगवंतांनी धर्मराजाला एक कथा सांगितली. हिमालय पर्वताला पार्वती नावाची रूपवान तेजस्वी कन्या होती. ती उपवर झाल्यावर हिमालयाने तिचा विवाह तिच्या संमतीने तिला अनुरूप असलेल्या कैलासनाथ श्री भगवान शंकराशी थाटामाटाने करण्याचे ठरवले. विवाह सोहळा हिमालयातील भूमीवर मोठ्या वैभव व संपन्नतेने केला. या दिव्य विवाह सोहळ्यासाठी देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, देवराज इंद्र आणि प्रजापती ब्रह्मदेव उपस्थित होते. देवामुळे सभामंडप उजळून निघाला. सर्वत्र आनंदमय वातावरण तयार झाले होते. विवाहविधी पूर्ण झाल्यावर वधूवर प्रथेप्रमाणे आपापल्या जागी बसले. प्रथेप्रमाणे पार्वती श्री शंकराच्या डाव्या मांडीवर पत्नी म्हणून विराजमान झाली. ते दृश्य लोभसवाने दिसत होते. दाम्पत्याकडे सर्वजण कौतुकाने लक्षपूर्वक पाहत होते. परंतु ब्रह्मदेव मात्र पार्वतीकडे कामुक नजरेने न्याहाळू लागला. त्याच्या नजरेतील पापवासना लक्षात आल्यावर भगवान शंकर क्रोधित झाले व या निंदकर्माची शिक्षा म्हणून त्यांनी आपल्या हातातील त्रिशूळ ब्रह्मदेवावर फेकून मारला व त्याचे 5वे मस्तक तोडले. पुन्हा त्रिशूळ शंकराच्या हाती आले. पुन्हा त्रिशूळ उगारून ब्रह्मदेवाचे 2रे मस्तक तोडणार हे लक्षात आल्यावर इंद्रादी देव लग्नवेदीकडे धावत आले व त्यांनी हात जोडून भगवान शंकराला विनंती केली की, महादेवा, आपण क्रोध आवरा. ब्रह्मदेवाचा अपराध अक्षम्य असला तरी आपण क्षमावृत्ती धारण करून त्यांना क्षमा करा. देवदेवताच्या विनंतीचा विचार करून समारंभाचे पावित्र्य औचित्य भंग होऊ नये, काही अनर्थ झालं गेलं विसरून ते पुन्हा जागेवर विराजमान झाले. त्या अप्रिय घटनेसंबंधी विचार करू लागताच आपण रागाच्या भरात ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक तोडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप आपल्या मस्तकी बसणार याबद्दल खंत वाटू लागली. पण आता यातून मुक्तता कशी होणार याची चिंता शिवाला वाटू लागली. अशा मनस्थितीत असताना चैत्र कृष्ण एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी श्री शंकरांनी एकादशी उपवास व्रताला प्रारंभ केला. ते व्रत विधियुक्त पार पाडल्यावर त्यांना मनःशांती प्राप्त झाली. त्या पुण्यकर्माच्या सामर्थ्याने ब्रह्महत्या पापाचा विनाश झाला व भगवान शंकर शांत झाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, वरुथिनी एकादशीचे महात्म्य जे समजून घेतील त्यांना मनःशांती आणि सद्गती मिळेल. प्रत्येक मनुष्याच्या हातून न कळत अजाणतेपणी लहान मोठी पापे घडत असतात. त्याचे प्रायश्चित्त कमी अधिक प्रमाणात मिळते. परंतु सदैव मनःशांती मिळवण्यासाठी एकादशी व्रत फार उपयुक्त आणि प्रभावी व्रत आहे. अशी ही वरुथिनी एकादशी व्रत कथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.